धान उत्पादकांच्या बोनसवरून सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक. सरकारला धरलं धारेवर. मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा हल्लाबोल. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबाग, आंबे, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक. मवियाकडून राज्यसभेवर कोण जाणार? चर्चांना उधाण. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी सर्वांची इच्छा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. तर पुढील आठवड्यात उमेदवार निश्चिती. सतेज पाटलांनी केलं स्पष्ट. राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित. विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची ही चर्चा. आज रात्री वर्षा निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक. भाजपच्या 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा. केशव उपाध्ये, पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, नवनाथ वन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चालान दिल्याचा आरोप. वर्षभरात केवळ 13,000 कोटी वितरित. अजूनही 77,000 कोटींची देयकं थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण. बनावट जन्मदाखला प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी घेतली मालेगाव अपर जिल्हाधिकारी आणि अपर अधीक्षकांची भेट. तर मालेगाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापौर आणि उपमहापौरांचं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.